पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावेत, म्हणून आपण देवाकडे पापांची क्षमा मागूया. पश्चातापी लोकांस पापमुक्त करण्यासाठी तुला पाठवण्यात आले. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. पापी लोकांना पाचारण करण्यास तू आलास. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. पित्याच्या उजवीकडे तू आम्हासाठी मध्यस्थी करतोस. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. सर्वसमर्थ परमेश्वर, आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. महिमा महिमा महिमा, ऊंचे नभ में महिमा. महिमा महिमा महिमा, ऊंचे नभ में महिमा. धन्य धन्य कहते गुण गाते, धन्य तुझे हम कहते हैं. तेरी आराधना करते हैं हम, तेरी स्तुति सब गाते हैं. महिमा महिमा महिमा, ऊंचे नभ में महिमा. महिमा महिमा महिमा, ऊंचे नभ में महिमा. सर्वशक्तिमान पिता परमेश्वर, स्वर्ग लोक का स्वामी है. यीशु ख्रिस्त एकलौते पुत्र है, तेरा गुण सब गाते हैं. महिमा महिमा महिमा, ऊंचे नभ में महिमा. महिमा महिमा महिमा, ऊंचे नभ में महिमा. जगत के सारे पाप के हारक, हम पे दया तू रखना सदा. पिता के दाए विराजता तू, विनती हमारी सुन ले प्रभु. महिमा महिमा महिमा, ऊंचे नभ में महिमा. महिमा महिमा महिमा, ऊंचे नभ में महिमा. पवित्र आत्मा के संग तू है, पावन तू ही प्रभु है. पिता की महिमा सर्वोपरि है, तेरी महिमा होती रहे. महिमा महिमा महिमा, ऊंचे नभ में महिमा. महिमा महिमा महिमा, ऊंचे नभ में महिमा. ऊंचे नभ में महिमा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या सहाय्यकर्त्या व मार्गदर्शका, प्रीतीच्या पायावर आमच्या जीवनाची इमारत उभी कर. तुझ्यावरील आमची प्रीती दुसऱ्यांचे हित करण्याच्या आमच्या तळमळीतून व्यक्त होऊ दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करतो. आमेन. परमेश्वर मिष्ठान्नाची मेजवानी करत आहे. प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यांवरील अश्रू पुसतो. यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन.
सेनाधीश परमेश्वर ह्या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची मेजवानी राखून ठेवलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करत आहे. उत्कृष्ट मिष्टान्नाची आणि राखून ठेवल्यावर गाळलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करत आहे. सर्व लोकांस झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रास आच्छादून टाकणारे आच्छादन तो या डोंगरावरून उडवून देत आहे. तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो. प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यांवरील अश्रू पुसतो. तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करतो, कारण परमेश्वर हे बोलला आहे. त्या समयी ते म्हणतील, पहा, हा आमचा देव, याची आम्ही आशा धरून राहिलो, तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे, याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आणि उल्हासित आणि हर्षित होऊया. परमेश्वराचा हात ह्या डोंगरावर राहील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. आपला प्रतिसाद: परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो. प्रतिसाद: परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. तो आपल्या नामासाठी मला नीती मार्गाने चालवतो. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्ठाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात. प्रतिसाद: परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काटोकाट भरून वाहत आहे. प्रतिसाद: परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दयाही लाभतील, आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. प्रतिसाद: परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. दुसरे वाचन संत पौलाने फिलिपिकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. दैन्य अवस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे मला समजते. हरेक प्रसंगी अन्नतृप्त असणे आणि क्षुब्धित असणे, संपन्न असणे आणि विपिन्न असणे ह्याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झाला हे ठीक केले. माझा देव आपल्या गौरवी संपत्तीतून तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील. आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. जयघोष. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तेयाच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशू पुन्हा प्रमुख याजक आणि यहुदी लोकांचे पुढारी यांना दाखले देऊन बोलू लागला.
स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलावण्याकरता त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईनात. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले आणि त्यांस म्हटले की आमंत्रितांस असे सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे, माझे बैल आणि पुष्ट पशु कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीस चला. तरी हे मनावर न घेता ते कोणी आपल्या शेतावर, कोणी आपल्या कामधंद्याला गेले आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांस धरून अपमान केला आणि त्यांस जीवे मारिले. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या अत्याचारी लोकांचा नाश केला आणि त्यांचे नगर जाळून टाकले. मग तो आपल्या दासांस म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते, म्हणून तुम्ही चव्हाट्यांवर जाऊन जितके तुम्हास आढळतील तितक्यांस लग्नाच्या मेजवानीस बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यांस आढळले त्या सर्वांस एकत्र जमवले आणि लग्नाचा मंडप जेवणाऱ्यांनी भरून गेला. मग राजा पाहुण्यांना पाहावयास आत गेला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरांस सांगितले, ह्याचे हातपाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे आणि दात खाणे चालेल, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडेच आहेत. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. निष्काळजीपणा, चलता है ॲटिट्यूड. निष्काळजीपणा या शब्दाचा अर्थ जाणून बुजून हेतू पुरस्सर कर्तव्य पालनात कसूर करणे असा आहे. जाणून बुजून कर्तव्य पालनात कसूर करणे असा आहे. लग्न समारंभास आमंत्रण देऊन मनावर न घेतलेले व अपेक्षित पोशाख परिधान न केलेला इसम हे आपल्यासाठी निष्काळजीपणाचे उदाहरणे आहेत. खुशाल मनोवृत्तीचा, कसलीही चिंता नसलेला खुल्या मनाचा असे एखाद्याबद्दल म्हटलेले पुष्कळ लोकांना प्रशंसनीय व अभिमानास्पद वाटेल. पण या खुशाल मनोवृत्तीची दुसरी बाजू देखील आहे. बायबल म्हणते, मूर्खाची खुशाल मनोवृत्ती त्यांचा नाश करीते. नीतिसूत्रे 1:32. निष्काळजीपणा वेशभूषेतील, अर्थात सध्याच्या काळात ह्याचा शब्दशः अर्थ न घेता आपल्या पोशाखाच्या बाबतीत वेळ आणि प्रसंग पाहून योग्य ती काळजी घेणे न घेणे हा एक प्रकारचा निष्काळजीपणाच होय. आपण मिसाला उपस्थित राहतो आणि आपण चित्रपटासाठी जातो तेव्हा ड्रेस कोड समान असू शकत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्यू लोकांत लग्न प्रसंगी येणाऱ्या पाहुण्यांनी घालावयाच्या कपड्यांचा एक ड्रेस कोड होता, परंतु इस्रायलाच्या रीतिरिवाजाप्रमाणे शाही मेजवानीमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारा योग्य ड्रेस ज्यांना परवडत नाही त्यांना यजमानाद्वारे खास मेजवानीच्या हॉलच्या बाहेरील बाजूस पुरविला जाई. परंतु दाखल्यातील ह्या व्यक्तीने उपलब्ध असलेला अंगरखा देखील परिधान करण्याची तसदी घेतली नाही आणि त्यामुळे राजाला योग्य ड्रेस न घातलेल्या ह्या आळशी किंवा हट्टी अशा स्वभावाच्या व्यक्तीला पाहून अस्वस्थ वाटले. त्याने जाणीवपूर्वक आवश्यक असलेले कपडे घालण्यास नकार दर्शविला होता. ह्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या मूळ हिब्रू शब्दाचे भाषांतर निष्काळजीपणा, बेपर्वाई असा होतो. म्हणजेच खुशाल मनोवृत्तीचा संबंध आळशीपणा व निष्काळजीपणाशी जोडण्यात आलेला आहे.
निष्काळजीपणा आपल्या बोलण्यातील, आपल्या शब्दांतील. ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याला दुजोरा देऊन संत थॉमस अक्वायनस म्हणतात, योग्य विचार योग्य समयी योग्य शब्दांत व्यक्त करणे ह्याचेच नाव शहाणपण होय. शहाणपणा विरुद्ध केलेली कृती म्हणजे निष्काळजीपणा. ह्यालाच आपण दुर्लक्ष किंवा हयगय सुद्धा म्हणू शकतो. जीभ ही दुधारी तलवारीसारखी आहे. तिचा वापर करताना अतिशय काळजी घेणे खूप जरुरीचे आहे. शब्द लागलेली आग विझवू शकतात, शब्द आग भडकवू शकतात. उचलली जीभ लावली टाळाला असा वापर खूप घातक असतो. तुम्ही निष्काळजीपणे उच्चारलेल्या एखाद्या शब्दामुळे अनेक माणसं दुखावू शकतात, दुरावू शकतात. जाणून बुजून हेतू पुरस्सर कोणाच्या भावना दुखवण्यासाठी टोमणेबाजी करणे, टोचून बोलणे, हिनवणे हा तर पराकोटीचा निष्काळजीपणा. निष्काळजीपणाने बेपर्वाईने उद्गारलेला एक शब्द एखाद्या व्यक्तीचे, संपूर्ण कुटुंबाचे मन दुखवू शकते. संत पीटर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अनेकदा विचार न करता तो बोलला. म्हणूनच म्हणतो, विचार करून बोला, विचारून बोला, पण बोलून मग विचार करू नका. विचार करून बोला, विचारून बोला, पण बोलून मग विचार करू नका. निष्काळजीपणा आपल्या खाण्याच्या सवयींतील अन्न वाया घालवू नका. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन FNO च्या 2020च्या अहवालानुसार 189.2 मिलियन भारतीय कुपोषित आढळतात. म्हणजेच भारताच्या 2018च्या एकूण लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार 14% लोकसंख्या कुपोषित. रेशनिंग सारखी सरकारी व्यवस्था ही गरीब गरजू लोकांसाठी असते. तिचा लाभ समृद्ध सधन लोकांनी घेणे हा सुद्धा अन्नाच्या बाबतीतला निष्काळजीपणा. अशा ह्या निष्काळजीपणामुळे आपण सरकाराच्या गरीब लोकांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी मार्गात अडथळा निर्माण करतो. हल्ली कोरोनाच्या काळात सरकारने गरीब लोकांसाठी मोफत किंवा अत्यल्प दरात धान्य उपलब्ध करून दिलं आहे. अशा योजनेतून सधन लोकांनी धान्य घेऊन ते पुन्हा कुणाला तरी विकणे हा आपल्या कर्तव्य पालनातील निष्काळजीपणाच होय. मागील प्रवचनात मी म्हटल्याप्रमाणे जेव्हा एक गव्हाचा एक दाणा दळतो तेव्हा कोणीतरी जगतो. जेव्हा गव्हाचा एक दाणा दळतो तेव्हा कोणीतरी जगतो. परंतु मी आज म्हणेन, जेव्हा एक दाणा वाया घालवतो तेव्हा कोणीतरी भुकेने मरतो. जेव्हा आपण अन्नाचा एक कण, एक दाणा वाया घालवतो तेव्हा कुणीतरी भुकेने मरतो. अन्नाची नासाडी हे एक पाप आहे, हे लक्षात घ्या. कोरोनामुळे आम्हाला आमच्या जीवनशैलीत बदल करावा लागलाच, परंतु आमच्या समारंभाचे स्वरूप देखील बदलले पाहिजे. हजारोच्या संख्येने मोठमोठाले रिसेप्शन करून आणण्यापेक्षा मोजक्याच लोकांना निमंत्रण देऊन कमीत कमी खर्चात आपण कार्यक्रम पार पाडू शकतो हे दाखवून द्या. आणि मला निमंत्रण नाही म्हणून जन्मभर राग मनी बाळगणाऱ्यांनो, परिस्थितीचे भान ठेवा. मला आमंत्रण नाही, त्या 50 मध्ये 100 मध्ये माझी गणना नाही म्हणून मनी राग बाळगणाऱ्यांनो, परिस्थितीचे भान ठेवा. संस्कारांच्या साजरीकरणाचा गांभीर्याने विचार व्हायलाच हवा. आपले भाऊ बहिणी जे परदेशात आहेत त्यांना विचारा, सोहळ्यासाठी किती लोकांना निमंत्रण दिले जाते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आमच्यासाठी अंगरखा आहे तो नम्रतेचा व साधेपणाचा. देखावा, प्रदर्शनीय संपत्तीचा अथवा उधळपट्टीचा नव्हे. येणारे दिवस खूप गंभीर असणार आहेत.
कितीतरी युवकांनी आपली नोकरी गमावली आहे. तेव्हा आपले हे पार्टी कल्चर कुठेतरी थांबलेच पाहिजे. आपले हे पार्टी कल्चर कुठेतरी थांबलेच पाहिजे. नोहाच्या दिवसातील लोकांची देखील अशीच खुशाल मनोवृत्ती होती. ते आपल्या प्रपंचात खाण्यापिण्यात लग्न करून देण्यात व लग्न करून घेण्यात इतके गढून गेले होते की जलप्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्यांना समजले नाही. मग येशू पुढे म्हणाला, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. मत्तेय 24:37-39. निष्काळजीपणा मालमत्ता वापरण्याबाबत. उधळ्या पुत्राचे काय झाले हे आम्हा सर्वांना ठाऊक आहेच. सुखात वाढलेला आईबाबांचा लाडका आज स्वतःच्या निष्काळजीपणामुळे बंगल्यातून थेट डुकरांच्या खोलीत पोहोचला. लक्षात ठेवा, निष्काळजीपणा एखाद्याला भिकारी बनवू शकते. आपण ह्या जगाचे रहिवासी नसून प्रवासी आहोत हा विचार आपल्या मनात कायम रुजवा. मालमत्ता जमवणीच्या नादात अनावश्यक धावपळ करणे, लबाडी फसवणूक करणे हा सुद्धा एक प्रकारचा निष्काळजीपणाच. अशा निष्काळजीपणा मनशांती हिरावून घेतो. मेहनतीने कमावलेली धनसंपत्ती मालमत्ता काळजीपूर्वक सद्हेतूंसाठी वापरावी. निष्काळजीपणे केलेली उधळपट्टी चंगळबाजी सावकाराला देखील भिकेला लावती. माणसाने नेहमी परिस्थितीचं भान ठेवावं. एक म्हण आहे, गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. थोडक्यात कोणत्याही परिस्थितीत आपले पाय जमिनीवर राहतील ह्याचं भान ठेवणं अतिशय आवश्यक आहे आणि आजच्या काळात तर अधिक आवश्यक आहे. हे भान सुटणं म्हणजेच एक प्रकारचा निष्काळजीपणा, ज्याची खूप मोठी किंमत कधी कधी मनुष्याला चुकवावी देखील लागते. निष्काळजीपणा आरोग्याच्या बाबतीत. महामारीच्या काळात मास्क न वापरणे, डिस्टन्सिंगचे नियम न पाळणे, पिकनिक व पार्टी करण्याने आपण आपलेच नाही तर इतरांचे जीवन देखील धोक्यात घालतो. आपल्याला आरोग्य हवे असते पण उपचार व त्याबाबत घ्यायची काळजी नको असते. खाण्यापिण्यात वाईट सवयी लावून घेणे, दारू सिगारेट पिणं, व्यसन करणं, डॉक्टरांचा सल्ला दुर्लक्षित करणे हा सगळा माणसाचा त्याच्या आरोग्याच्या बाबतीतील निष्काळजीपणा आहे. शरीर ही देवाने मानवाला दिलेली महान देणगी आहे. त्याची योग्य ती काळजी घेणं हे माणसाचं परम कर्तव्य आहे. ह्याच कर्तव्याकडे डोळे झाक करून मनुष्य निष्काळजीपणा करतो आणि त्या निष्काळजीपणाने त्याच्या आरोग्याचे होणारे अनेक दुष्परिणाम त्याला भोगावे लागतात. निष्काळजीपणा आपल्या आध्यात्मिक जीवनातील. प्रकटीकरणाच्या पुस्तकात 3:14-19 लाउदिकिया येथील मंडळीस पत्रात म्हटले आहे, ख्रिस्ती जनांस आपल्या आध्यात्मिक उणीवांबाबत कसलीही चिंता नव्हती. ते निष्काळजी होती. आपल्याला काहीच उणा नाही, आपल्याकडे सर्व काही आहे अशा या बेपर्वाईने ते फुशारकी मारत होते. अशा वेळी येशूने त्यांची कान उघाडणी केली होती. मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहाव्यास आपण समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत रहा असा उपदेश लूक 21:36 मध्ये आढळतो. तेव्हा आपण निष्काळजीपणाने न वागण्याची काळजी घेतली पाहिजे. बेपर्वा व खुशाल मनोवृत्तीचे आचरण न करता सावधानता व शहाणपण बाळगणे हेच आपल्या हिताचे, हेच आपल्या फायद्याचे आहे.
आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलातच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रुसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद. प्रभो, तुझ्या आमंत्रणाला होकार देण्यास आम्हाला सहाय्य कर. प्रभो, तुझ्या आमंत्रणाला होकार देण्यास आम्हाला सहाय्य कर. आपले पोप, बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी व प्रापंचिक यांनी देवाची सुवार्ता घोषविताना सर्व ख्रिस्ती भाविकांना परमेश्वराच्या जवळ आणावे, ह्यासाठी प्रभूने त्यांना कृपा व सामर्थ्य द्यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो, तुझ्या आमंत्रणाला होकार देण्यास आम्हाला सहाय्य कर. देवाच्या आमंत्रणाला होकार देऊन आपण सर्वांनी पापांचा मार्ग धिक्कारून सत्य, प्रेम आणि शांतीच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा, म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो, तुझ्या आमंत्रणाला होकार देण्यास आम्हाला सहाय्य कर. बरेच युवक युवती त्यांच्या शिक्षणायोग्य नोकरीच्या शोधात आहेत. ह्या युवकांची हाक प्रभूच्या कानी पोहोचावी व त्यांना नोकरी मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो, तुझ्या आमंत्रणाला होकार देण्यास आम्हाला सहाय्य कर. आपल्या कुटुंबातील सर्व वयस्कर, आजारी, वयोवृद्ध आजी आजोबांना प्रभूच्या दैवी हातांचा स्पर्श व्हावा आणि त्यांना त्यांच्या वेदना सहन करण्यास शक्ती प्रदान करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो, तुझ्या आमंत्रणाला होकार देण्यास आम्हाला सहाय्य कर. लग्न होऊन बऱ्याच विवाहित जोडप्यांना मूलबाळ झालेले नाही. अशा सर्व विवाहित जोडप्यांना प्रभूने आशीर्वादित करावे व त्यांच्या जीवनात सदैव सुख, शांती आणि प्रेम आणावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो, तुझ्या आमंत्रणाला होकार देण्यास आम्हाला सहाय्य कर. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतू प्रभूचरणी मांडूया. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. स्वीकारुनी प्रभू घे हृदय मला तुझ्या रे, हृदय मला तुझ्या रे. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे
बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या दानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या सर्व ख्रिस्त महामंडळाचे कल्याण होवो. हे प्रभू, श्रद्धेने व भक्तीने आम्ही तुला ही दाने व ह्या प्रार्थना अर्पण करीत आहोत. ह्यांचा स्वीकार कर. ख्रिस्त बलिदानाच्या कृपा सामर्थ्याने आम्हाला तुझ्या वैभवात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमच्या परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. सर्व चराचरांचा तू निर्माता आहेस. सर्व युगी व सर्व काळ तुझ्या नियमाने मार्गक्रमण करीत आहेत. तू मनुष्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेस. सर्व सृष्टीत त्याला श्रेष्ठ व सृष्टीचा सम्राट बनविलेस. तुझ्या शहाणपणाच्या व सामर्थ्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल सृष्टीच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिवसेंदिवस तुझे स्तवन करण्यासाठी तू मनुष्याला नियुक्त केलेस. म्हणून हे प्रभू, सर्व दूतगणाबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गात म्हणतो. पावन नामे हेत धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभुचा. यशो गीत गान बांतरा. पावन 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 तम हे. शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली. आपल्या पित्याचे आभार मानले व ती भाकर आपल्या शिष्यांस देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या व खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला. पुन्हा आपल्या पित्याचे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. मरणातुनी प्रभु येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला. श्रद्धेचा या पुनरुच्चार, आपुल्या श्रद्धेचा उच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हास पात्र केल्याबद्दल आम्ही तुझी आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप लूर्ड्स डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण भक्तिभावाने म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज तू आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण की राज्य, अधिकार व गौरव हा सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर आमच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या गोंकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या गोंकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या गोंकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तू माझ्या आत्म्यास यावास इतका मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आध्यात्मिक ख्रिस्त शरीर सेवनाची प्रार्थना. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करीते. तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छिते, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. म्हणून
आध्यात्मिकरित्या येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त त्याच्या जीवनात आम्हाला सहभागी करते. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वादित करो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया.